संधानाचं काम नाही करत, ते मनाच्या बाबतीत ते संधानाचं काम करत. तसे उपाय आपण करून पाहिले काही, तर त्याचे रिझल्ट दिसतात तसे. म्हणजे दोन लोकांचं जर मन एकत्र होत नसेल तर ते आपल्याला करतात. एक उदाहरण आमच्या आजोबांनी मला दिलं होतं की मामा आमचं बिलकुल पटत नव्हतं, ते एकमेकावर शंका घ्यायचे. तर त्यांना तिथं त्यावेळेस एक महाराज होते. महाराजांनी काय केलं की एक औषध दिलं आणि ते औषध चहातून टाकण्यासाठी दिलं होतं. मामा सतत मामीकडे शंका घ्यायचे, काहीतरी अडचणी त्यांच्या आयुष्यात व्हायच्या, गडबड. ते औषध दिल्यानंतर जे आहे त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस दिसायला लागले. डोक्यात येणारी शंका जी आहे ती कमी व्हायला लागली. हळूहळू त्यांचे रिलेशन डेव्हलप झाले. नंतर कोणते प्रॉब्लेम नाही. तर काही असे औषधी आहेत जी काळांच्या त्या एका विशिष्ट मर्यादेमध्ये राहून, जसं पुष्य नक्षत्र आहे, मंगळवारचा दिवस आहे, शुक्रवारचा दिवस आहे, तर अशा काही विशिष्ट दिवशी ती त्यांच्या प्रभावाखाली काम करतात. मग त्या विशिष्ट प्रभावाला कॅच करणारी व्यक्ती जर ती वस्तू चांगल्या उद्देशाने दुसऱ्याला देत असेल तर ते सगळे गुण एकत्र येऊन चांगले गुण दिसायला लागतात. तसे कधी कधी तू ऐकलं असेल की जुन्या लोकांमध्ये की मुलाच्या हाताला ते गुळवेलची फांदी बांधायचे, किंवा असे बरेच उपाय आहेत जे उपाय केल्यानंतर त्या वस्तूच्या प्रभावामुळे रिझल्ट दिसतात. समजा डोंगराचं झाड असेल तर त्याच्या खाली पाणी आहे, आपण मिथ ऐकतो ना, ते मिथ आहे की ते गोष्ट वेगळं आहे. ते आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपण त्याला म्हणतो की हे चुकीचं आहे. पण निसर्गामध्ये अशा मिस्टेरियस गोष्टी आहेत की जे गुड सायन्स आहे, विज्ञान आहे, की जे फक्त निसर्गाच्या तत्त्वज्ञानावर चालतं. जसं ते बरेच लोक, पानाडी लोक काय करतात, असं नारळ घेतात आणि त्या शेतात फिरतात, विहीर कुठं खोदायचे आहे ते पाहण्यासाठी, आणि त्या हातातला नारळ असा गोल फिरायला लागला की त्या ठिकाणी विहीर होतं. आता हे काय याच्या मागचं नॉलेज असेल? असं वाटतं की ते फक्त दाखवण्यापुरतं असेल, काहीतरी हाताची मुवमेंट होत असेल आणि ते फिरत असेल. पण जलतत्वाचं वेग आहे, स्नेह हा एक गुण आहे. ठीक आहे. आता नारळ जर पाहिलं तर नारळ एक पृथ्वीचं आवरण आहे, नारळाच्या आतमध्ये एक आवरण आहे आणि त्याच्या आतमध्ये जलतत्व आहे. ठीक आहे. जसं एक जलतत्व दुसऱ्या जलतत्वाच्या संपर्कात येते त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ते संधानाचा प्रयत्न करतात, है ना. तर त्या लोकांना ते ज्ञान माहीत होतं की नारळातलं पाणी जे आहे ना ते खालच्या जमिनीतल्या पाण्यामुळे तिथे त्याच्यात व्हायब्रेशन निर्माण होते, म्हणून त्या नारळाला जे आहे ते फिरतं. पण विज्ञान त्याला काय विचार करते विज्ञान की हे तर टेक्निकल गोष्ट आहे, खोदून पाहिल्याशिवाय पाणी कसं दिसेल. असं काही नाही, खोदायचीच प्रत्येक वेळेस गरज नाही. काही संकेत असतील जे निसर्गाच्या अनुकूल आहेत. उंबराच्या झाडाला पाणी जे आहे एक नैसर्गिक गोष्ट आहे की उंबराचं झाड जिथं असेल, जर ते तुमच्या नदीच्या काठी असेल तर जुने लोक काय करायचे, त्याच्या मुळ्या कापायच्या आणि त्याला पिपा लावून ठेवायचे. पिपा लावून ठेवायचे आणि ते पिपा जो आहे तो गोळा करायचा, त्यातलं पाणी गोळा करायचं आणि वर्षभर ते औषध म्हणून वापरायचं, औदुंबर जल म्हणून वापरायचं. तर उन्हाळ्यात ते खूप थंडावा देणारं आणि शरीराच्या मूत्राच्या संबंधित आजार, शोथाशी संबंधित आजार त्यातून बाहेर निघतात. सेम अशीच कंडिशन नारळ याच्या झाडाच्या बाबतीत ते होते, लिंबाच्या झाडाच्या बाबतीत ते होते. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की पुसदला इथे एक वारकाचं शेत आहे, ह्याच्याकडे जाताना साई मंदिरकडे जाताना दत्ता आम्ही दोघेजण औषधं शोधत असतो. बऱ्याचदा जंगलात फिरायचं, औषधं पाहायची, ती कशा फॉर्ममध्ये आहे, कशी राहते ती पाहायची आणि मग त्याच्यावर आपलं हे ठेवायचं की वॉच ठेवायचा, आपल्याला कधी लागले तेव्हा ती घेऊन यायची. त्याला आवाहन करत किंवा त्याच्याबद्दल विचार करत तिथं जायचं आणि ते घेऊन यायचं. तर असंच त्याच्या लक्षात आलं एक दिवस की असं इथे तर
ते झाड आहे, त्याच्या त्या मालकाने त्याच्या बाजूला टाकी ठेवली आणि ती टाकी भरत आहे. त्या निंबाच्या झाडाला असं नॅचरल एक छिद्र पडलं आणि त्या छिद्रातून जशी नळाची धार येते तशी कंटिन्यू धार चालू पाण्याची. तर ते पाणी कुठून येत असेल? तर ज्या मुळा आहेत ना त्या आतमध्ये खोलवर जेव्हा एखाद्या कपारीत जातात आणि त्या कपारीतूनही आतमध्ये पाण्याचा एखादा काही निचरा होत असेल तर ते सक्शन पद्धतीने पाणी तर निंबाचं झाड जे आहे किंवा इतर कोणतंही झाड ते ॲब्झॉर्ब करते, पण त्याची जे ठिकाण आहे ते जे होते त्या थोडंसं तर ते ठिकाण जे आहे ते अशा दिशेच्या एखाद्या जसं जलतत्वाचं ठिकाण आहे किंवा त्या ठिकाणी आतून येणारा फोर्स जास्त आहे, म्हणजे तिथं प्रेशर जास्त आहे, ते प्रेशर प्लस झाडाचं प्रेशर असं दोन्ही मिळून ऑस्मोसिस तयार होते आणि ते पाणी येतं बाहेर. तर ते आपण कधी कधी पहा एखाद्या टाकीमध्ये पाईप टाकतो असं ओढतो आणि त्याला फुंकर मारली की ते पाणी आपोआप येते. तर त्याच पद्धतीनं ते झाड काय करते की आतमधलं पाणी बाहेर फेकायला लागतं. मग अशी जर ताकद त्या झाडांमध्ये असेल तर ही तर की जमिनीतलं पाणी वर काढणं किंवा नारळाच्या झाडातही विचार केला तर ते जमिनीतलं पाणी त्याच्या त्या सगळ्या प्रक्रिया होऊन फळाच्या आतमध्ये पाणी आहे. ते कसं शक्य आहे? त्यामध्ये निसर्गाची करणी नारळात पाणी, तर ते निसर्गाचा जो भाग आहे विज्ञानाचा ते तुम्ही कुठल्याही प्रूव्हन जेवढ्या काही टेक्निक आहे त्याच्या माध्यमातून प्रूव्ह नाही करू शकत की असंच होत असेल. ठीक आहे, त्याच्या जवळ जाऊ शकता पण ॲक्युरेसी तुमच्याकडे नाही आहे तेवढी, आणि निसर्गाला समजणं इतकं सोपं नाही. त्यामुळे ह्या गुढ विज्ञानाचा विचार करून त्याला फक्त तुम्ही त्या फॉर्ममध्ये ओळखता जे गुणात्मक आहे ते तुम्हाला डेव्हलप करता येऊ शकते किंवा त्याची कॉपी करता येऊ शकते. तुम्ही त्याच्या जवळ जाता, तुमच्यात जर ते गुण तसेच असतील तर ते सगळे अरेंज होतात आणि मग एक नवीन गोष्ट तयार होते, ते रिझल्ट आहे. असं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत करता येतं. जुन्या सर्व शास्त्रामध्ये ह्या गोष्टी होत्या. एखाद्या मनामध्ये बदल करणं, एखाद्या मनाचा पोत बदलणं. ठीक आहे, आज जे आपण मेडिटेशन किंवा शब्द वापरतो, मेडिटेशन, मोटिवेशन, है ना, हे त्यावेळेस फक्त काही शाब्दिक बदल करून, काही तुमच्या प्रोसेसमध्ये बदल करून ते क्रिएट व्हायचं, एवढं त्यांच्याकडे मंत्राची पॉवर होती. तर ती जी आहे ती निसर्गातल्याच गोष्टीकडून शिकलेली होती. ते व्हायब्रेशन कोणत्याही पद्धतीनं तयार करणं म्हणजे त्या रिझल्टच्या जवळ जाणं. आता एक विचार कर, एका नवरा बायकोचं भांडण चालू आहे, ते कोणत्या व्हायब्रेशननी क्रिएट झालं? जर सगळे शब्द वगैरे एक फॉर्मॅटमध्ये आपण विचार केला की हे एक त्याच्या मागते कोडिंग आहे, ते डिकोड करायचं आहे आणि त्याच प्रकारचे व्हायब्रेशन निसर्गातून गोळा करायचे, न्यूट्रल करणार आहे. मग ते कुठल्याही माध्यमातून कर, बोलून कर, औषध देऊन कर, म्युझिकमधून कर, मंत्रातून कर, कुठलीही पद्धत कर, पण ते डिकोड करण्यासाठी त्याचं उत्तर हे डिकोडिंग आहे. हे तर प्रश्न एक कोड आहे, त्याचं उत्तर एक डिकोडिंग आहे. हे दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर न्यूट्रल, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किंवा ती जी आहे बॅलन्स झालं ती गोष्ट. असं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या त्या काळात ऋषीमुनींनी तसं शोधलं. ते निसर्गाकडून शिकत गेले आणि निसर्गाची उत्तरं त्याला मानवीय जीवनात उपयोगात कसे पडतात ते त्यांनी वापरले. असं होईल. संधानीयगण वापरताना जे आहे ते फक्त दोन वस्तू संधान करणं एवढाच नसेल विचार केला त्यांनी. दोन मनं एकत्र करणं, दोन मनामध्ये चाललेल्या गोष्टी, डिस्टर्ब झालेल्या गोष्टी जे आहेत त्यांना बॅलन्स करणं, याच्यासाठी वापरलं. विचार करावा लागेल. पचन मार्गातील ही 3 महान कार्यकारी इंद्रिय आहेत. तसेच त्यांच्या प्रत्येकांच्या कार्यात एक प्रकारचा विशेष असून ती एकमेकांना पूरक कार्य करीत असतात. एका विटभर लांबी रुंदीच्या परिसरात ती पचनाचे कार्य करीत असल्यामुळे तसेच एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे एखाद्या इंद्रियात घट्ट झाले तरी त्याचा नाद दुसऱ्या 2 इंद्रियात कमी जास्त प्रमाणे उमटले जातात.
बहुद्रव्य श्लेष्माचा परिणाम रसेंद्रियाच्या अग्रापासून पुढे पुढे सरकत जात असताना त्याची आमाशयापर्यंत झेप गेल्यानंतर तिथपासून अन्नरसाला दोषांचा भरघोस पाठिंबा मिळू लागतो. आमाशयाचा परिसर हा तथाकथित द्रवश्लेष्माने भारावला गेल्यानंतर तेथील अन्नावर घडणाऱ्या प्रथमावस्थेवर त्याचा परिणाम व्यवसाय चुकत नाही. या फाजील ओलाव्यामुळे तेथील पित्ताचे गुणधर्म कमी पडल्यानंतर त्याला अन्नावरील दुसऱ्या अवस्थेचे स्वरूप यथोचित तसेच पूर्णशाने मिळत नाही. त्यामुळे प्रथम अवस्थेतील मधुरावस्था प्रबळ होऊन ती त्याच स्वरूपात पुढे पुढे सरकत जाते. यकृतच्या भागातून जातानाही यकृताचा परिसर हा ओलाव्याने गारठलेला असल्यामुळे तेथेही पचनाचे संस्कार यथोचित घडत नाहीत. असा अपचित कफाचा भाग सर्व शरीरात पसरू लागतो व प्रमेहासारखा घोर व्याधी निर्माण होतो. पचनाचे संस्कार पूर्णाशाने न झाल्याने तसेच परिणाम विशेषाने दृश्य स्वरूपाला आलेले जी एक अवस्था तीच पुढे प्रमेहाचे स्वरूप धारण करते. प्रथमतः सांगितले आहे की या व्याधीचे कारण परंपरा जुनीच आहे. शरीरामध्ये हळूहळू बहुद्रव्य श्लेष्माची संचिती होण्याची प्रवृत्ती सुरू होऊन अपाचित असा तसेच पचनाला संस्कार पूर्णशाने न झालेला कफ शरीरामध्ये साचत असतो असे म्हणण्यापेक्षा त्याचे थरावर थर चढत असतात. चिरेबंदी बांधलेल्या विहिरीची पाणी पर्जन काळात एक चिरा वर चढत असलेले दिसते. तच्च हा भाग आहे. असा संचय सुरू झालेला दिसला तरी तिकडे लक्ष दिले जात नाही. रसेंद्रियाच्या अग्रापासून तो थेट गुदेंद्रियाच्या टोकापर्यंत अवकाश तसेच पायापासून वर डोक्यापर्यंतच्या या सर्व भागात बहुद्रव्य श्लेष्माचा संचय झाल्यावर त्याचे परिणाम महागोर होतात. द्रवश्लेष्मा म्हणजे ओलावा व तो विकृत असतो. या ओलाव्याची व्याप्ती सर्व देहात पसरू लागते. रसेंद्रियापासून आक्रमण सुरू झाले म्हणजे त्याचा प्रथम परिणाम अग्निसंस्थेला भोगावा लागतो. पावसाळ्यात दलदलीत जागेत घरे करून राहणाऱ्या लोकांच्या घरात ओल येते. पाय ठेवावा तेथे गारवा, एक प्रकारचा चिकटा उत्पन्न झालेला स्पर्शाने इंद्रियाला कळतो. अशीच अवस्था शरीरामध्ये उत्पन्न होते व जीवेंद्रियाच्या परिसरापासून ओलाव्याची जाणीव झाल्यामुळे पचनाचे सामर्थ्य अर्थात अग्नीचे सामर्थ्य कमी होऊ लागते. अन्नसंघात आमाशयात येऊन पडतो, परंतु ज्या परिसरातून तो आमाशयात येतो त्यालाच गारठा आलेला असल्यामुळे त्या गारठीला आमाशयाच्या कक्षेतच अन्न येऊन पडते. आमाशयाच्या अवकाशात अन्नसंघातला प्रथम अवस्था कफाची अवस्था येते व ते जेव्हा खाली ग्रहणीत उतरू लागते तेव्हा ग्रहणीचा भाग ओलाव्याने गारठलेला असतो. यकृत हे पचन मार्गातील प्रधान इंद्रिय असून ते असल्या गारठ्याला शरीरात असते. यकृताच्या परिसरात ओरस चौरस बहुद्रव्य श्लेष्मा पसरलेली असतो. काश्मीरमध्ये थंडीच्या काळात 1 कप चहा तयार करण्याला अर्धा तास लागतो अशा प्रकारचे वर्णन आपल्या वाचनात आलेले आहे. ही जरी थोडीशी अतिशयोक्ती असली तरी थंडीच्या दिवसात बर्फ पडत असताना व निसर्ग सगळा गारगार असताना त्याच निसर्गात असलेली अग्नी प्रखरपणा कसा धरू शकेल? त्याला वेळ लागणारच. स्टोव्ह पेटवल्यावर त्याच्या भोवतालचे वातावरण जरा तप्त होऊन तेथील गारठा मोडल्यानंतरच मग अग्नी हा प्रज्वलित झालेला दिसतो व आपले पचनाचे कार्य तो नीट करतो. तोपर्यंत गारठाच. तसेच यकृताभोवती हा श्लेष्मांचे कोंडाळे झालेले असल्यामुळे त्या गार कोंडाळ्यामुळे यकृतही गारठून जाते. त्याचे पहिले तरतरीत स्वरूप राहत नाही. त्यामुळे यकृतातून उत्पन्न होणाऱ्या पाचक पित्तावरही त्याचा परिणाम होऊन ते आपले अन्नसंघाताचे पचन करण्याला लागणारे उष्ण तीक्ष्ण धर्माचे द्रवता शून्य पित्त उत्पन्न करू शकत नाही. त्याच्या कार्यामध्ये मंदपणा आल्यामुळे पचनसंस्थाच बंद होते. तिचे पहिले स्वरूप राहत नाही. अर्थात आमाशयाकडून येणाऱ्या अन्नसंघाताचे बरोबर पचन न होता तो भाग तसाच पुढे पुढे रेटला जातो व कालच्या थरावर आजचा थर चढतो. यामध्ये अग्निसंस्था भासलेली असते. आता या ठिकाणी काय सांगायचं आहे, आपण याच्याविषयी बोललो का? आपण हे सगळं पाहायचं कसं प्रश्न आहे ना, की हे सगळं पाहायचं कसं की असा ओलावा वाढत आहे. तर निसर्गात आपल्याला तीच क्रिया जी आहे ना वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. ते दिसतं स्वरूप काय आहे तर आता आपल्याला दिसेल त्या स्वरूपात पाहावं.
हिवाळ्यात आपण पाणी तापवायला गिझर लावतो. हिवाळ्यात जसं वाढते तसं गिझरचं पाणी जास्त चांगलं वाटतंय आपल्याला आणि ते तापायला वेळ पण लागतो. गिझर तोच आहे. उन्हाळ्यात तेच पाणी तापायला आपल्याला वेळ लागत नाही, कारण की ऑलरेडी तपतं आहे आणि त्यात एकच सेकंदात जे आहे ते पाणी तापतं. जर थोडंसं आता असा गारठा पडला की आपण लावतो, मग ते लावल्यावर आपल्याला लक्षात येतं की अरे पाणीला लवकर गरम होतं. म्हणजे आंघोळीला बसूनच बटन दाबावं लागतं, म्हणजे आपोआपच ते पाणी गरम येते. आपल्याला जास्त वेळपर्यंत आपल्याला तापत बसायचं नाही. पिण्याच्या पाण्याचा माठ, आपण पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये पाणी टाकतो, त्याला सतत ओलावा आहे की नाही? आजूबाजूच्या तिथं सगळा ओलावा दिसत आहे, तिथं वातावरण थंड आहे. तो ओलावा माठाच्या बुडापासून पाणी जात असताना कुठून कुठपर्यंत जाणवतं आपल्याला? पाणी तळालं आहे, माठात पाणी नाही आहे, थोडंसंच आहे, पण त्या असलेल्या थोड्याशा पाण्याचा प्रभाव पूर्ण माठाच्या वरच्या भागापर्यंत आहे. म्हणजे ओलावा जो आहे हा आपल्या आत्ताच्या भाषेनुसार पर्कशन मेथड जी असेल, पर्क्युलेशन मेथड, त्यांनी ती सगळीकडे पसरले जाईल. एखादा स्पंज घेतला आपण, त्यात सुरुवातीला वरून धार टाकली पाण्याची, ती पाण्याची धार टाकत असताना सुरुवातीचं पाणी त्यात ॲब्झॉर्ब होईल. स्पंजची जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढे त्याचे पॉकेट्स आहे, त्या पॉकेट्समध्ये पाणी अडकेल आणि ते होल्ड करेल. आता पाणी आपण पुन्हा टाकत आहे, तर ते होल्ड झालेलं पाणी बाहेर निघेल की नाही? त्याची ती ताकद जी आहे ते सुटेल, त्याच्यानंतर ते बाहेर पडेल. बरं, आता हे स्पंज आपण पाणी टाकणं बंद केलं, जेवढं स्पंजमध्ये पाणी आहे, त्याची होल्डिंग कॅपॅसिटी आहे, तेवढं स्पंजमध्ये पाणी राहील की नाही? मग बाकी ते जे जास्तीचं आहे ते सोडून देईल आणि हळूहळू आजूबाजूचा जो भाग आहे कोरडा होत जाईल. पण स्पंज कसं राहील? ओलं राहील. ते किती वेळपर्यंत ओलं राहील? आहे तोपर्यंत. काही भाग बाष्पीभवन होईल, काही भाग त्याच्यात गाठ्यानुसार शिल्लक राहील. तर जेवढा त्या स्पंजला कोरडं होण्यासाठीचा वेळ लागत आहे, ती बहुद्रव श्लेष्मा अवस्था आहे. अत्याधिक प्रमाणात जे झालेलं श्लेष्मा आहे ते बाहेर पडत आहे. कोरडं झाल्यानंतर त्याच्यात श्लेष्माचं स्वरूप शरीराला अनुसरून जेवढं पाहिजे तेवढा ओलावा आहे तर थंडावा राहील. माठाचंही तसंच होतं. पाण्यामध्ये जेवढं शरीरामध्ये माठाच्या छिद्रांमध्ये जेवढं पाणी जाऊन बसेल तेवढं असलेल्या पाण्यापैकी ॲब्झॉर्ब करते की नाही, वरवर सरकते की नाही. माठाच्या तळाला थंड लागत आहे, वर गेली की आणखी थोडं कमी लागत आहे. असं करत माठाच्या गळ्यापर्यंत पाण्याचा ओलावा राहते की नाही, पाणी जरी तळाला असलं तरी. आणि तेच माठ जर पूर्ण भरून असेल तर पूर्ण माठ पाझरत राहते. ते पाझरणारं जे पाणी आहे ते बहुद्रव्य श्लेष्मेसारखेच आहे, तर शरीरात इतर ठिकाणी जाईल आणि तो जो घट आहे किंवा माठ आहे तर आमाशय समज. आमाशयाच्या ठिकाणी जर बहुद्रव्य श्लेष्मा होत असेल तर पाझरणारं त्या अवस्थेला पोहोचतं. शरीराची मागणी, आपल्याला असं वाटतं की शरीर हे पोषणासाठीच मागणी करत आहे. नाही, ते पोषणाच्या व्यतिरिक्त शरीराला नष्ट करण्यासाठी पण मागणी करत आहे. कारण शरीराची डेफिनेशनच सतत झिजण्याकडे जाते. पहा, एकच गोष्ट झिजण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण त्याला मर्यादा आहे काळाची. कारण विशिष्ट काळाशिवाय न ती गोष्ट निर्मित होऊ शकते, नष्ट होऊ शकते. म्हणून कालाय तस्मै नमः म्हणतो आपण की बाबा काळ सर्वात श्रेष्ठ द्रव्य कोणतं असेल तर काळ आहे. प्रत्येक गोष्टीला काळ ही जी एक कंडिशन लावलेली आहे, त्या विशिष्ट वेळानंतर त्या गोष्टीच्या पोषणाचं काम जे आहे ते कंप्लीट होईल. पोषणानंतर आपोआपच पहिली धारणाची प्रक्रिया होईल, पोषणाची प्रक्रिया होईल आणि नंतर मग जे आहे ते उत्सर्जनाची प्रक्रिया होईल. शरीराच्या बाबतीत हे 3 पॅरामीटर आहे. बालपणामध्ये आपण सगळं धारण करतो, सगळ्या गोष्टी घेतो, होल्ड करून ठेवतो. आहाराच्या बाबतीत, सगळ्या अनुभवाच्या बाबतीत होल्ड करतो.
मग त्या अनुभवाच्या आधारात, त्या शरीराच्या ताकदीच्या आधारावर आपण शरीराचं पोषण करतो, रक्षण करतो काही वर्ष, 20-1 वर्ष, लाईफचे 20-25 वर्ष. 25 वर्षापर्यंत बालवय म्हटलं, 30 वर्षापर्यंत बालवय, तर पुढचे 30 वर्ष जे आहेत ते तुमचे तरुणपणाचे आहेत, आणि त्याच्या पुढचे 30 वर्ष जे आहे किंवा 25 वर्ष जे आहे ते म्हातारपणाचे आहे. म्हणजे आहे ते उत्सर्जित पण करायचं आहे. तीच टॉक्झिन वेगवेगळ्या स्वरूपात निघून रिलीज होईल तर म्हातारपण येईल. पहिलेचा काळ, सुरुवातीचा काळ जो आहे ते पृथ्वी आणि जलतत्वाचा आहे. पृथ्वी जलतत्वासोबत जेव्हा अग्नितत्व मिक्स होते तेव्हा त्या अग्नीच्या आधारावर शरीराचं चयापचय होत आहे. त्या अग्नीच्या आधारावर नवचैतन्य निर्माण होत आहे, आणि ते चैतन्य एकदा निर्माण झालं की त्याचं काम या पृथ्वीवरचं संपत आहे. भरण पोषण झालेलं आहे, आता उत्सर्जनाकडे, लगेच तेजतत्वापासून वायुतत्वाकडे चाललं शरीर, आणि आकाश तत्वात विलीन होत आहे. एवढं सोपं आहे, इझी आणि दिसत आहे. फक्त आपण स्वरूप नाही पाहत, आपण एक्सेप्ट नाही करत ते एक्सेप्ट नाही करत आहे, आणि आपल्याला ते वात पित्त कफाच्या अनुषंगाने पाहत आहे पंचमहाभूताच्या अनुषंगाने. पंचमहाभूत आपल्याला आजूबाजूला सतत आपल्याला दाखवत आहे की मी, माझं अस्तित्व आहे, मान्य कर किंवा नको. आता मी ते इतकं त्याच दृष्टिकोनातून त्याला पाहायला लागलं की तुम्हाला आजूबाजूला सगळीकडे पंचमहाभूतच दिसतात. आता माझ्या बोलण्यातून तुला प्रत्येक वेळेस जाणवलं की सर सगळं काय घेऊन जातं, पंचमहाभूताला जोडतात. कुठली गोष्ट सांगितली तरी त्याचा पूर्ण शेवट जो आहे पंचमहाभूत. मग हे ते दाखवत आहे की सर्व काही पंचभौतिक. तुम्ही काहीही करा, निसर्गाच्या कुठल्याही हालचाली पहा, शेवटी ते पंचमहाभूतावर येऊनच थांबतात. पंचभौतिक जे आहे किंवा पंचमहाभूत जे आहे ते सर्वोपरी आहे, आणि त्याच्याशिवाय न उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. ते अल्टिमेट आहे, आणि तेच क्रिएटर आहेत, तेच डिस्ट्रॉय आहे, आणि स्टेबिलिटी तेच आहे. आपण जे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो स्वतःला, दुसरं काहीच करत नाही. आपण पित्ताच्या काळात आहोत म्हणून आपण बॅलन्सिंगचा विचार करतो. आता सगळ्यांचे शब्द आहे की लाईफ बॅलन्स करायची आहे, लाईफ बॅलन्स करायचं. ॲक्च्युली ते त्यांचं पित्त सांगत आहे किंवा ते जे सांगत आहे की ते बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स कशाला करायचं आहे, जर प्रश्न विचारला बॅलन्स कशाला करायचं, त्यांच्याकडे उत्तर नाही. ॲक्च्युली तुम्ही बॅलन्स काय करत आहे, पहिलं पृथ्वी आणि जलतत्व आणि नंतरचं वायू आणि आकाश तत्व याला बॅलन्स करण्यासाठी प्रयत्न करत. जसं माझं पृथ्वी आणि जलतत्व होतं तसं आकाश आणि वायू तत्व बॅलन्स झालं पाहिजे. माणूस लहानपण गेल्यानंतर लहानपणासाठी पुन्हा पुन्हा आठवते की नाही त्याला, मग तेच का आठवत असेल, कारण त्याला म्हातारपणी तसंच राहायचं आणि तरुणपणात ते तसंच राहायचं आहे. कारण पृथ्वी जल दोन्ही तत्व जे आहे हे स्नेहप्रधान आहे आणि स्थिरता प्रधान आहे. तेज तत्व जे आहे हे क्रिएटिव्ह आहे, नवीन गोष्ट उत्पन्न करून देण्यासाठी त्याच्यात टाकलेले एक तत्व. कारण अग्निस्वरूप आहे, अग्निस्वरूप जे आहे कोणत्याही गोष्टीमध्ये बदल घडू शकतात. आणि आकाशवायू तर विलीन होत आहे, ते इथून जाण्याच्या प्रयत्नात आहे. कारण जे आकाश तत्वातून ते आलेले आहे त्याच आकाश तत्वात त्यांना पुन्हा जायचं. हिडनली आपण तीच गोष्ट करत आहे जी निसर्गाच्या अनुकूल आहे. पण आपल्याला ते पडदा आलेलं आहे म्हणून आपण फक्त आरोग्याच्या बाबतीत त्याचा विचार नाही करत. आपल्याला असं वाटतं की आरोग्य याच्यापेक्षा आणखी काही सोप्या पद्धतीने जाईल, पण इझी आहे. ठीक आहे, काय कळालं तुला, असली तू एकदम म्हणजे ते म्हणतात ना तुम्हाला नंतर कायच घेऊन जायचं आहे. हां हां हां, तसंच होतं. एवढ्या लेवलपर्यंत आपलं झालं. वाच पुढं. द्रवश्लेष्मा म्हणजे ओलावा व तो विकृत असतो. या ओलाव्याची एक बहुद्रव श्लेष्मा व पृथ्वी महाभूत. पृथ्वी व पाणी या दोन महाभूतांचा साहचर्य संबंध आहे. पाणी हे नेहमीच पृथ्वीच्या पोटात राहत असते. दोन्ही महाभूतांचे गुणधर्मही एकमेकांना पूरक असतात. निसर्गातील हे चित्र शरीरामध्ये देखील आहे. पृथ्वीची घनता, गुरुता, स्थिरता तसेच पाण्याची स्थिरता, द्रवता शरीरातील मांस धातूंमध्ये दिसते, तर स्थूलता, स्निग्धता, मंदपणा
हे मेदू धातूच्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे बहुद्रव श्लेष्माचा उपद्रव या दोन धातूंमध्येच विशेष झालेला दिसून येतो. यावेळी हा द्रवश्लेष्मा सदोष असतो इतकेच. अर्थात तसा तो असल्यामुळे ज्या प्रकारच्या विशेष परिणामाने त्यामध्ये दोषगुण आलेले असतात त्याच प्रकारचे प्रतिबिंब त्या दोन धातूंमध्ये प्रगट होते. पृथ्वी व आप या दोन महाभूतांच्या गुणांचा तो विकृत मिलाप असल्यामुळे त्याला थलथलीत चिखलासारखे स्वरूप येते. अशा प्रकारचा थलथलीत चिखल पृथ्वीवर करून ठेवल्यास काही वेळाने त्याच्यापासून पाण्याचा भाग बाहेर पडत असल्याने आपणास दिसते, परंतु येथे चिखलाचा पार्श्वभागाकडून पोषण मिळत नसल्यामुळे तो कालांतराने सुकून जातो. शरीरातील भागाला पुरवठा होत असल्यामुळे तो भाग ओला राहून त्याच्यापासून सारखे पाणी झिरपत असते. अर्थात हा पाझरणारा भाग शरीराबाहेर जाण्याकरिता समान धर्मामुळे पाणथळ भागाकडे प्रवेश करू लागतो. नाभीखालील अपान कक्षेचा भाग पाणथळ भागात मोडत असल्यामुळे त्या ठिकाणी आश्रय घेऊन मूत्रावाटे बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागतो. सर्व शरीराबरोबर अपानाचा कक्षेला ओलावा आलेला असल्यामुळे त्याची व्याप्ती वाढत जाऊन किट्ट भागाच्या अवकाशावरही त्याचा परिणाम होण्याला चुकत नाही. अर्थात तेथील अग्नीचे सामर्थ्य कमी होते, तोही गारठून जातो. आमाशयात अन्नसंघाताला आलेल्या प्रथमावस्थेवर पक्वाशयातील पाचक पित्ताचे परिणाम न घडल्यामुळे अपाचित भाग पुढे पुढे सरकत वाताच्या आशयातून जाऊन पडतो व तेथेच थांबून राहतो. रसरक्त मांस व मेद धातूपर्यंतचे हे सर्व धातू विकृत होतात, गारठलेल्या राहतात. रस रक्त धातूंपासून आंत्राचे पोषण होत असल्यामुळे त्यांच्यावरही द्रवश्लेष्माचे आवरण पडून त्याचे पचनाचे सामर्थ्य कमी होतात, परंतु शरीरात चेतना असेपर्यंत ते नष्ट होत नाही. प्रमेह व्याधीग्रस्त लोकांना विरेचन लागू पडत नाही. प्रायशः भूमी व आप महाभूत असणारी द्रव्ये अधोगामी असतात, परंतु द्रवश्लेष्माची विकृती बलवत्तर असल्यामुळे समान गुणामुळे त्याच्याशी समरस होऊन जातात. स्वतःचे सामर्थ्य प्रगट करण्या इतके विरोधी बल त्याच्याजवळ नसते. बहुद्रव श्लेष्मांचे अंतिम स्वरूप मनुष्य मात्राच्या सन्निधात असूनही काही कसं आहे की सांगितलं तसं की पृथ्वी जल मध्ये तेज आणि नंतर आकाश वायू आकाश. तर तेजाचं काम जे आहे ते जल आणि पृथ्वी या दोन मधला गुणाला बॅलन्स करणं, म्हणजे अति द्रवता न येणं याच्यासाठी तेज काम करेल किंवा अति शीतता न येणं याच्यासाठी तेज काम करेल. कारण की जलाच्या आणि पृथ्वी तत्वाच्या गुणाशी त्याचा साधर्म्य आहे, त्याच्यावरून त्याची उत्पत्ती झालेली आहे. तर ते त्याला बॅलन्स करेल. थोडंसंही पृथ्वी तत्वामध्ये शीतता वाढायला लागली किंवा जलतत्व वाढायला लागलं तर ते अग्नितत्व जे आहे ते त्याला न्यूट्रल करेल किंवा कमी करेल किंवा एवढंच ठेवेल जेवढं शरीराशी गरजेचं आहे. पण प्रमेहामध्ये काय होत जाईल की त्याच्यात पृथ्वीमध्ये द्रवता वाढत आहे आणि जलाची द्रवता वाढत आहे. जलाच्या द्रवतेमुळेच पृथ्वीची द्रवता वाढत आहे. तर जसजसं ती द्रवता वाढत जाईल तर द्रवाचा एक गुण आहे की ते उताराच्या दिशेने जाते. ज्या ठिकाणी ते आहे तिथून ते खालच्या दिशेला जायला प्रयत्न करतात. मग सृष्टीमध्ये आपल्याला दिसत आहे सर्व नद्या जे आहेत ते पश्चिम किंवा दक्षिणेकडे जाणारे आहेत किंवा इकडे कोकणाकडे येते किंवा ह्याच्याकडे जाते, त्या हिमालयापासून निघून ते उताराच्या दिशेने जाते. गंगा असेल किंवा कोणत्याही नद्या असतील ते त्याच्या उगमाच्या स्थानापासून जिकडे उतार असेल तिकडे जातात. ते बंगालमध्ये मिसळणार असेल किंवा इकडे आपल्या तिन्ही सागर जे आहेत त्या तिन्ही सागरामध्ये जाणार आहे. ठीक आहे, सागराच्या दिशेने जाणार आहे. सोपे त्याचा उतार तिकडे आहे. सेम शरीराच्या बाबतीतही तेच आहे. ज्या ठिकाणी द्रवता आहे तिथून ती त्याच्या उताराच्या भागाकडे जाईल. मग उताराचा भाग कुठला आहे शरीराचा? जर आपण तत्वाच्या बाबतीत विचार केला तर मध्यम अग्नीचा विचार केला तर त्याच्या त्याच्या खाली जलतत्वाचा भाग आहे. ठीक आहे, तर जिथं ब्लॅडरचा भाग आहे किंवा जिथं कोष्ठाचा भाग आहे त्या ठिकाणी त्या तत्वामध्ये त्याचं निचरा जास्त होईल आणि तिथं दोष तयार करेल. आणि तो भाग आहे किंवा मूत्रपिंडाशी संबंधित. तर तिथं तुम्हाला जास्तीत जास्त मधुमेहाच्या पेशंटमध्ये बदल जे दिसतील ते तिथं दिसतील.
आणि मग तिथून पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे ते झुकतं माप देईल. म्हणून डायबेटिक फूट हे लक्षण दिसतंय. अधोभागाकडे आणि ऊर्ध्वभागाकडे त्याची चलती वाढत जाईल. जसं खालून डब्बा भरत येईल तसं वरच्या दिशेने कफाची व्याप्ती जाईल, मग हृदयापर्यंत मस्तिष्कापर्यंत जाईल. कोणताही घट किंवा कोणतीही वस्तू खालून वरच्या दिशेने भरते, कारण की गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती त्याला खालच्या दिशेला पहिली नेते, तिथून ते वरवर भरत जे आहे ते वरच्या दिशेने. तर इथे तेच सांगायचं आहे की बहुद्रव श्लेष्म असला तरी ती त्याची जी दिशा असेल ते खालच्या दिशेने असेल, घट खालून वर भरतो, तशा पद्धतीने शरीरात दोषाचा निचरा वाढत जातो. आणि मग ज्या ज्या व्याप्तीखाली ती ओलाव्याखाली जे घटक येतील त्या घटकामध्ये दोष तयार करत आजाराची डेव्हलपमेंट आणखी वाढते. पण जेव्हा पूर्ण घट जो आहे तो बहुद्रव श्लेष्माने भरत जाईल, तर पाझरणारा घट सगळीकडून पाझरत जाईल, तेव्हा दोषाची व्याप्ती जी आहे ती इतकी होईल की सर्व अवयव, सर्व धातू, सर्व दोष आणि दुष्य यांनी ते जेव्हा ओजापर्यंत जाईल तेव्हा ओजोमेह किंवा प्रमेह, मधुमेह याच्यापर्यंत त्याची व्याप्ती वाढत जाईल. सर, जेव्हा प्रमेहाचा पेशंट आपल्याकडे येईल तर तो मेजरली काय सिम्टम्स घेऊन येईल, की त्याला जास्तदा वॉशरूमला जावं लागते ते, की काही दुसरे पण मेजर सिम्टम्स आहेत जे त्याला कळते म्हणून तो येईल आपल्याकडे? पेशंट आपल्याकडे आत्ता जे कंडिशन येत आहे त्या बरेचदा फॉल्स पद्धतीने येतात. ठीक आहे ना, त्याला बहुद्रव श्लेष्म्याचं जे नक्तमूत्रता आहे, ग्रंथात जे लक्षणं दिलेले आहेत, किंवा रात्रीला एकवेळेला उठावं लागते, हे कॉमन लक्षण सापडते. ठीक आहे. काही पेशंटच्या बाबतीत ते दिसत नाही. त्यांना जर हा प्रश्न विचारला की तुम्हाला रात्रीला एकवेळेला उठावं लागतं का, तर त्याचं उत्तर असते की नाही. मग त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही हे चेकअप कसं केलं, तर एक दिवस अशी चक्कर येत होती किंवा काहीतरी त्रास होत होता, अशक्तपणा वाटत होता, किंवा दुसऱ्या काहीतरी आजारासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस ब्लड चेक केलं, त्यात शुगर निघली आणि डॉक्टरांनी ती चालू केली गोळी. ही पद्धत चुकीची आहे. जोपर्यंत पेशंटमध्ये काही सेल्फ डेव्हलपमेंट लक्षण दिसत नाही, एखादं असं लक्षण जे मधुमेहाशी पूर्वरूपात सांगितलेलं आहे किंवा लक्षण स्वरूपात सांगितलेलं आहे, सामान्य रूप जे सांगितलेलं आहे ते, किंवा व्याधीचं विशिष्ट लक्षण जे सांगितलेलं आहे त्याच्यात नाही आहे. एक पूर्वरूप आहे की ते फक्त वैद्याला कळते की ही डायबेटिक असू शकते किंवा मधुमेहाशी प्रमेहाशी संबंधित आहे. त्या लक्षणाच्या बाबतीत जर काही लक्षणं असतील तर आपण त्याला हे म्हणू. दुसरं एक आहे हेतू आहे. हेतू जर पूर्ण असतील, परिपूर्ण हेतूनी रुग्ण येतो की नाही, सगळंच खातो, आपला मित्र आहे, पूर्ण काही गोष्टी खात आहे, सगळ्या गोष्टी हे करत आहे, आपल्याला माहिती आहे की दही खातो आहे, मस्त लाईफ त्याची एकदम सेट आहे ना, खाण्यापिण्यात काही कमतरता नाही आहे, व्यायाम नाही आहे, तर मग यात बहुद्रव श्लेष्मा होत असेल की नाही, आणि ते त्याचे लक्षणं दाखवेल की नाही. जर तोच व्यायाम करणार असेल तर बहुद्रव श्लेष्मा व्यायाम काय करत आहे, अग्नी वाढवत आहे, प्रत्येक धातूची धात्वाग्नी वाढवत आहे. व्यायाम काय करत आहे तर धात्वाग्नी वाढवत आहे, आणि धात्वाग्नीचं जसं वर्धन होईल तसं दोषामधला जो कुठलाही पोषण करणारा भाग आहे तो अतिरिक्त वाटत असेल तर त्याचं ते पित्ताच्या माध्यमातून किंवा अग्नीच्या माध्यमातून शोषण करून घेतं, पचन करतं. म्हणजे दोषपचनाचं काम पण जे आहे अग्नीचंच आहे. धातुपाचन आणि दोषपाचन या दोन्ही गोष्टी त्याच्या माध्यमातून होत्या. अग्नी हे सर्वोपरी काम करते शरीराला तुम्हाला व्यवस्थित ठेवण्यासाठी. मग त्याचा अग्नी चांगला असेल आणि एखादा ते व्यक्ती खातही असेल तरी त्याला आजार उशिरा होईल. लक्षणं दिसण्याच्या बाबतीत जर विशिष्ट प्रमेहाचाच विचार केला तर विशिष्ट जी लक्षणं सांगितलेली नक्तमूत्रता आहे किंवा प्रकर्षणे मेहत सांगितलं, लघवी करताना किंवा तिथे आजूबाजूला काहीतरी लक्षणं बदल दिसेल. ठीक आहे. तर मूत्रपिंडाशी संबंधित आणि स्वेदाशी संबंधित बदल दिसतील. स्वेदाशी संबंधित असलेल्या बदलामध्ये तू जर मधुमेहाच्या पेशंटमध्ये, मधुमेहाकडे जाणाऱ्या पेशंटमध्ये आणि प्रमेहाच्या पेशंटमध्ये तर त्यांचा विशिष्ट गंध येतो. ती व्यक्तीशी बसली तरी लक्षात येते की ही मधुमेहाकडे आहे. त्यांच्या जे बहुद्रव श्लेष्माचं एक विशिष्ट लक्षण जे वैद्याला कळतं ते त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तो डायबेटिक फेस तसा दिसतो. मधुमेहाचा जो चेहरा सांगितलेला आहे
त्याच्यामध्ये जे द्रवता लक्षण आलेलं आहे त्याला द्रवतेच्या आधारावर जे लक्षण चेहऱ्याच्या बाबतीत त्वचेच्या बाबतीत ते दिसतंय ते दिसायला लागतं. गंधाच्या बाबतीत बदल दिसते कारण पृथ्वी तत्वाच्या बाबतीत त्याला आलेले बदल आहे. तिथंच पिच्छिलता आलेली आहे, तिथंच द्रवता आलेली आहे, तर त्याचा बदल दिसेल. आणि आकाशवायूची कमतरता दिसेल. शरीरामध्ये स्पेस जी आहे ती कमी राहील. आकाश तत्व जे आहे त्याची, कारण की वायूला तुम्हाला फिरायला जागा राहणार नाही आहे, तेजाला त्याची व्याप्ती वाढवायला जागा राहणार नाही आहे, तर मग तुम्हाला पृथ्वी जलतत्वामध्येच सगळे जास्त लक्षणं दिसतील. नाव अशी झाली अशी. तर जी पाची महाभूताची नाव आहे ती जेव्हा बॅलन्स असेल तेव्हा सगळे महाभूत शरीरासारखे दिसतील. आणि एक जरी महाभूताचं इम्बॅलन्सिंग दिसेल तर त्याच्यात त्याचे ते काहीतरी सिम्पटम दाखवेल. तर ते सिम्पटम आपण त्याच अनुषंगाने घ्यायचे. एखाद्या पेशंटच्या रक्तामध्ये साखर निघली नाही म्हणून त्याला मधुमेह नाही असं म्हणू शकतो, प्रमेह नाही असं म्हणू शकतो. वैद्य त्याच्यापेक्षा हुशार आहे. वैद्याला आधीच कळते की या व्यक्तीला मधुमेहाकडे जाणार आहे. आता शुगर नाही निघत आहे, आता दाखवत नाही. शरीराच्या धातू अग्नी तेवढ्यात बल आहे, तेवढं अग्नी पाचन करत आहे म्हणून ते दिसत नाही आहे. ज्या दिवशी त्याचं स्पंजमधलं पाणी निसटायला लागेल तर लक्षणे दिसायला लागेल. जोपर्यंत होल्डिंग कॅपॅसिटी आहे स्पंजची तोपर्यंत पाणी ठेवलं होल्ड करून, एक थेंब जरी त्याच्यापेक्षा जास्त पडलं की लगेच ते धर लागतं. ते शरीरात लक्षणं दाखवतात. तसंच लक्षणं दिसतात. वैद्याला अनुसरून असलेली लक्षणं, वैद्याच्या अनुभवातून आलेली लक्षणं त्याच्यात दिसतील आणि ग्रंथाच्या आधारानं असलेली लक्षणं दिसतील. एकही लक्षण नसलेलं असं पेशंट दिसत नाही. आणि जो आहे तो डॉक्टरकृत आहे. टेस्टमध्ये आलेलं शुगर हे काही मधुमेहाचं लक्षण नाही. ते बाय चान्स त्यांनी काल रात्री खाल्लेल्या पुरणपोळीशी संबंधित असू शकते, खीर खाल्ली असेल, नॉनव्हेज खाल्लं असेल किंवा असं काहीतरी पदार्थ खाल्ला की ज्याच्यामुळे रक्तामधली शुगर वाढली. ठीक आहे. आणि त्याला पकडून जवळपास प्रत्येक 10 पैकी 3 पेशंट मधुमेहाचे होतात. त्या एका मग त्याला ते मस्त छान नाव देतात, प्री डायबेटिक. प्री डायबेटिक म्हटलं की कोणाला काही बोलायचे चान्सच नाही आहे. आम्ही चुकलो हे म्हणायचे चान्सच नाही. ते नवीन कन्सेप्ट, नवीन रिसर्च फॉर्मेशन झालं. मग त्याच्यात काय लोकांकडून त्यांना फीडबॅक मिळते की अरे आम्ही तर मला मग काहीच लक्षण नाही आहे, मग प्री डायबेटिकमध्ये आहे तुम्ही असं म्हणायचं आणि त्यांना प्री डायबेटिक ट्रीटमेंट द्यायची. ती कंटिन्यू चालली. तोपर्यंत त्या डायबेटिकच्या औषधांनी त्याची वाट लावलेली आहे. ती पूर्ण त्याच्या शरीरात त्याचे दोष तयार करायला एकदम मस्त वातावरण तयार करते. आणि त्याला दुसरीकडून एक सल्ला असते की तुम्ही काही खाऊ शकता. त्याला दही खायला लावतात, त्याला तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता असं सांगतात. पण ते दोष काय करताय? सगळ्यात हे लाईफस्टाईल डिसऑर्डर जर असेल तर तुम्हाला ती सगळ्यात पहिले चेंज करावं लागेल. त्यात बदल करावं लागेल, खाण्यापिण्यात बदल करावं लागेल. त्याच्या बाबतीत जे आहे ना फक्त एक सोपा उपाय सांगतात, तुम्ही चाला. कारण की त्याच्याबद्दल तुम्हाला बोलाय कसं चालायचं हे लोकांना शिकवायची गरज नाही. त्यात जास्त प्रश्न विचारतात. हां, तर त्यांनी म्हटलं योग करा असं म्हटल्यानंतर ते प्रश्न मग कोणता करू? त्याच्याकडे वेळच नाही. 5 मिनिटं आहेत, 400 रुपये लिहिलेली आहे फीस आणि 5 मिनिटं तुम्हाला द्यायची आहे कारण वेटिंगमध्ये 30 पेशंट आहे किंवा 50 पेशंट आहे. आज 100ची ओपीडी झाली असं म्हटलेलं आहे. ते एका पेशंटला किती वेळ देऊ शकतात? आणि त्यात त्यांनी जर विचारलं की योगा काय करू, डॉक्टरांना काय करणार, कोणता योगा करायचा आहे? काही विशिष्ट व्यायामाचा प्रकार सांगू शकतात का? नाही सांगू शकत. सगळ्यात सोपं